नमस्कार. अर्जुन आणि सायली प्लॅन करतात महिपतला अडकवण्यासाठी आणि प्रतिमाला तिथे घेऊन जातात. आता जंगलात सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक महिपत सटकतो. महिपत सटकल्यामुळे आता सर्वजण घरी येतात. तेव्हा अर्जुन रविराजला सांगतो, आता महिपतच्या पाठीवर पोलीस आहेत. पोलीस काही करून महिपतला शोधणारच आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळणार हे नक्की. आता आपल्याकडे पुरावा आहे, कारण महिपतने स्वतःच्या तोंडून स्वतःचं पाप ओकलेलं आहे. त्यामुळे पोलीस आता त्याला सोडणार नाहीत. त्यानंतर आता अस्मिता म्हणते, उद्या अर्जुनचा बड्डे आहे, त्यामुळे आपण काहीतरी प्लॅनिंग करूया. आता सायली अर्जुनच्या बड्डेचं प्लॅनिंग करते आणि दुसऱ्या दिवशी आता सर्वजण अर्जुनच्या बड्डेची तयारी करत असतात. रविराज आणि प्रतिमा देखील आलेले असतात. सगळेच जण आनंदात असतात. तर इकडे आता महिपतला भेटण्यासाठी प्रिया त्याच्या घरी आलेली असते. पण प्रियाच्या आधी तिथे साक्षी घरात शिरत असते. घराच्या बाहेर 2 पोलीस उभे असतात. साक्षी बघते पोलिसांना आणि तिथेच उभी राहते. तेवढ्यात प्रिया तिथे आलेली असते आणि प्रिया गाडीतून बघते तर काय, समोर साक्षी असते आणि प्रियाला साक्षीला बघून मोठा धक्काच बसतो. कारण साक्षीला जिवंत बघून प्रिया हादरते आणि म्हणते, ही जिवंत आहे म्हणजे महिपत आणि हिचा प्लॅन आहे. तर या दोघांनी मिळून सगळ्यांना जगाला फसवलं आहे. शेवटी सत्य बाहेर आलंच. आता मी काय करते ना ते बघ महिपत, असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते. आता इथे सगळी अर्जुनच्या बड्डेची तयारी झालेली असते. आता सायली ही अर्जुनला ओवाळते. त्यानंतर कल्पना, प्रतिमा सर्वजण ओवाळतात. आता सायली ओवाळत असताना अचानक सायलीला मागचा भूतकाळ आठवतो आणि सायली चक्कर येऊन खाली कोसळते. कारण तिला सगळं आठवत असतं की हे आधी घडून गेलेलं आहे. आता सायली का पडली, त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन येतं. अर्जुन लगेच सायलीला उचलतो आणि तिच्या डोळ्यावर पाणी मारतात. तेव्हा सायलीला बरं वाटतं. सायली म्हणते, काय झालं, मला काय होतं, मी खाली कशी काय कोसळली. तेव्हा आता कुणालाच काहीच समजत नाही. कल्पना म्हणते, सायली बरी आहेस ना तू. सायली म्हणते, हो, मला ना काहीतरी आठवत होतं. हे माझ्या आधी घडून गेलं आहे माझ्या आयुष्यात, असं वाटत होतं. आता प्रतिमा आणि रविराज एकमेकांकडे बघत राहतात. आता कल्पना म्हणते, चल अर्जुन, आता केक कापून घे. आता अर्जुन केक कापतो आणि सायलीला केक भरतो. सर्वच जण खूप खुश असतात. तेवढ्यात प्रिया तिथे येते. प्रिया बघते तर काय, सगळीच जण बड्डे सेलिब्रेट करत आहे, पण कोणीही तिला विचारत नाही. तेव्हा प्रिया टाळ्या वाजवत पुढे येते आणि म्हणते, वा, इथे बड्डे सेलिब्रेट करतायत, माझे आई बाबा आले आहेत, पण कोणीसुद्धा मला विचारत नाही. माझी आईसुद्धा मला आता विचारत नाही. माझ्या जन्मदेता आईनेसुद्धा माझ्याकडे पाठ फिरवली आहे. हे सगळं ना या सायलीमुळे झालं आहे. सायली, तू कधीही खुश राहणार नाहीस, तुझं कधीच भलं होणार नाही, असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते. तेव्हा प्रतिमा पुढे येते आणि सायलीला मिठी मारते आणि म्हणते, सायली बाळा, नको तिच्याकडे लक्ष देऊस. अगं, कावळ्याच्या शापाने गाई गुरं मरत नाहीत. ती म्हणाली म्हणून तुझं काही वाईट होणार नाही. तू नको काळजी करूस. आज अर्जुनचा बड्डे आहे ना, आपण सर्वांनी आनंदातच तो साजरा करायचा. आणि आता सर्वजण नंतर जेवायला बसतात. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.